हाय, हॅलो, नमस्कार. ज्योती अँड गोपाल किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तांदळाची किंवा भाताची झटपट होणारी खीर. आता पितृपक्ष चालू आहे ना, बरेच जण या महिन्यात पितृपक्षाला खीर बनवतात. चला तर मग आता आपण झटपट लवकर भातापासून किंवा तांदळापासून कशी लवकर खीर तयार होते ते आपण बघूया. खीरीसाठी लागणारे साहित्य: येथे मी दूध घेतलंय आणि 1 वाटी बासमती तांदळाचे तुकडे घेतलेत आणि 1 वाटी साखर, थोडं तूप, चिरलेलं बारीक खोबरं, विलायची, थोडं तेल आणि मीठ. विलायची आणि खोबरं भरपूर घ्यायचं. येथे सुरुवातीला एका कुकरमध्ये पाणी घ्यायचं आणि बासमती तांदूळ व्यवस्थित 2-3 पाण्यानं धुवून त्या कुकरमध्ये टाकायचा. तुमच्याकडं जो तांदूळ अवेलेबल असेल तो तांदूळ वापरला तरी चालेल, असं नाही की बासमतीच तांदूळ वापरला पाहिजे. मग थोडं तेल टाकायचं आणि मीठ टाकून व्यवस्थित फिरवून कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. खिरीमध्ये मीठ टाकायचं नाही बरं का, भातात आपण मीठ वापरलंय. गॅसचा पॉवर आहे ना आपल्याला असा मिडियमच ठेवायचा आहे आणि तांदूळ मस्त प्रकारे असा मऊसूत व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. जसा आपण घरी भात बनवतो ना त्याच प्रकारे असा नॉर्मल भात आपल्याला इथं शिजवायचा आहे. फक्त 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला इथं काढून घ्यायच्या आहेत. चला तर मग आता आपला भात शिजला की नाही ते आपण बघूया. बघा किती छान आणि सॉफ्ट असा आपला भात इथं शिजलेला आहे. आता मला तर इथं काही खिरीसाठी एवढा भात लागणार नाही, त्याच्यामुळे मी यातला थोडा भात काढून ठेवणार आणि 1च वाटी भात घेणार आहे. येथे तुम्हाला जेवढी खीर पाहिजे त्या हिशोबाने इथं भात घ्यायचा. आता मला थोडीच खीर करायची म्हणून मी 1च वाटी भात घेतला आहे. मग त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकून पुन्हा एकदा 1 शिट्टी काढून घ्यायची. कारण येथे आपल्याला खीर बनवायची आहे ना, त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये पाणी टाकून परत 1 शिट्टी आपण व्यवस्थित काढून घेतली आहे. कारण इथं भात हा सॉफ्ट असायला हवा. अशा प्रकारे त्याला आपण एकदा परत 1 शिट्टी काढून घेतली. आता आपण याला रवी घेऊन व्यवस्थित फिरवून घेऊ. हे असं का फिरवायचं तर याच्यामध्ये भाताचे दाणे किंवा असे कण वगैरे राहणार नाहीत. चांगल्या प्रकारे भात आणि पाणी त्याच्यामध्ये व्यवस्थित एकजीव होईल. मग गॅसवर ठेवायचं आणि त्याच्यामध्ये दूध टाकायचं. इथे मी फक्त 1च ग्लास दूध वापरते आणि 1 ग्लास पाणी वापरते. कारण आमच्या इथं नुसतं दुधाची खीर आवडत नाही. येथे तुम्ही पाणी आणि दुधाऐवजी फक्त दूधच तुम्ही वापरू शकता. कारण बरेच जणांना फक्त दुधाची खीर ही आवडत नाही, त्यातले आम्ही सुद्धा आहोत. त्यामुळं मी पाणी आणि दूध दोन्ही पण वापरलंय. दूध आणि पाणी टाकल्यानंतर परत एकदा रवीने फिरवून घ्यायचं, चांगल्या प्रकारे असं घुसळून घ्यायचं. मग गॅसवर ठेवून त्या खिरीमध्ये 1 चम्मच तूप टाकायचं. येथे तूप तुम्ही कमी किंवा जास्त वापरलं तरी चालेल. कारण प्रत्येकाच्या आवडीनुसार कोणाला जास्त तूप आवडतं किंवा कोणाला कमी खिरीमध्ये तूप टाकलेलं आवडतं. तूप टाकल्यावर फिरवून घ्यायचं. मग 1 वाटी साखर टाकायची. जर तुम्हाला कमी गोड लागत असेल तर थोडी कमी साखर टाकायची आणि जास्त गोड लागत असेल तर थोडी जास्त साखर टाकायची. मग बारीक कट केलेलं भरपूर असं खोबरं टाकायचं. येथे तुम्ही खोबरं किसून घेतलं तरी चालेल. आणि विलायची पावडर पण भरपूर टाकायची, कारण विलायची आणि खोबऱ्याने खिरीला खूप छान चव येते आणि विलायचीमुळं सुगंध पण खूप छान येतोय. ज्या लोकांना किंवा मुलांना खीर आवडत नाही ते सुद्धा आवडीनं खातील, कारण खोबरं टाकल्यानंतर मुलांना पण खूप आवडतं बरं का. कारण त्या खोबऱ्याच्या नादाने का होईना मुलं त्या खिरीमधलं खोबरं वेचून ती खीर खातील. काही जण खिरीमध्ये ड्रायफ्रूट वापरतात, म्हणजे काजू बदाम वगैरे त्या खिरीमध्ये वापरतात. पण मला तर असं वाटते विलायची आणि खोबरं जर जास्त असेल ना तर ड्रायफ्रूटची काहीच गरज नाही. पण तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही वापरू शकता. फक्त विलायची आणि खोबरं जास्त टाका, म्हणजेच खिरीला चव अशी छान आणि सुगंधी अशी खीर तयार होईल. हे सर्व साहित्य टाकल्यानंतर 7 ते 8 मिनिट खीर चांगली शिजू द्यायची. ही खीर अशीच पातळ ठेवायची बरं का, कारण त्याला आपण शिजू दिल्यावर ही खीर घट्ट आणि दाटसर होते आणि थंड झाल्यावर अजूनसुद्धा घट्ट होते. बघा आपली खीर छान शिजलेली आहे आणि घट्ट पण झालेली आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान येतोय. ही आपली गरम गरम खीर तयार आहे. ही खीर आपण आपल्याकडे भात असेल ना तर आपण वेळेवर सुद्धा बनवू शकतो.
म्हणजेच ही खीर लवकर तयार होते. चला तर मग माझ्या पद्धतीने खीर कशी बनवायची हे तुम्हाला मी सांगितले आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशा प्रकारे नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.